संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. तहालियानी हे प्रकरणाची चौकशी करणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशीची देखील घोषणा केली होती. मात्र या संदर्भात पुढील आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला लक्ष्य करत होते. आता अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. तहालियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार आहे. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलवण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा झडतीचा अधिकार राहणार आहे. 6 महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. कोण आहे न्यायाधीश तहालियानी? न्यायिक चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे न्यायाधीश एम.एल. तहालियानी हे मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. 2011-15 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयात होते. त्यापूर्वी त्यांनी मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी घेतली होती. अजमल कसबला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच बहुचर्चित आदर्श हाऊसिंग सोसायटीचा खटला देखील यांच्यासमोरच चालला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कसल्याही प्रकरणाचा दिलासा देण्यास न्यायाधीश तहालियानी यांनी नकार दिला होता. न्यायाधीश तहालियानी महाराष्ट्राचे लोकायुक्त देखील होते. काय असेल समितीची कार्यकक्षा? गठीत करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीला देशमुख हत्या प्रकरणातील सर्व घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे देशमुख हत्येच्या संदर्भाने आणि त्या अगोदर घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा देखील अभ्यास समिती करेल. त्यासोबतच या घटनांची कोणती व्यक्ती आणि संस्था प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार होती का? कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केलेले नियोजन पुरेसे होते का? या संपूर्ण प्रकरणातील परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का? याचा अभ्यास करून या प्रत्येक बाबीवर समिती जबाबदारी निश्चित करणार आहे. त्यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे देखील समितीला सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता समितीच्या चौकशीतून काय बाहेर येते हे लवकरच समोर येईल. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.